महाराष्ट्रातील सर्व पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। यापूर्वी आपण भाग 1 आणि भाग 2 मध्ये संपूर्ण घटक विश्लेषण आणि प्रत्येक घटकावरील महत्त्वाच्या प्रश्नांची चर्चा केलेली आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संख्यावरील क्रिया या घटकावर विचारण्यात येणारे महत्त्वाचे प्रश्न पाहूयात लगेच। पोलीस भरती विशेषमध्ये हा व्हिडिओ नंबर 3 आहे, ज्यामध्ये आपण अभ्यासक्रमाचं विश्लेषण करत आहोत। तर पहा, गणित आणि बुद्धिमत्ता यासाठी एकूण 50 गुण आहेत। त्यापैकी आपण गणिताचे 25, बुद्धिमत्तेचे 25, यामध्ये गणितामध्ये एकूण 6 घटक आहेत। एकूण मुख्य 6 घटक, यामधील दुसरा घटक जो आहे तो म्हणजे संख्यावरील क्रिया। व्हिडिओ क्रमांक 2 मध्ये आपण संख्याज्ञान यावरील महत्त्वाचे प्रश्न कोणती परीक्षेला येऊ शकतात हे आपण पाहिलेलं आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संख्यावरील क्रिया यामध्ये कोणते घटक आहेत आणि यावर प्रश्न कसे असतील हे आपण समजून घेऊयात। तर एकूण 5 गुणासाठी हा घटक आहे। मे बी 6 सुद्धा प्रश्न यावर विचारले जाऊ शकतात, म्हणजे 5 ते 6 प्रश्न या घटकावर येऊ शकतात। तर यामध्ये महत्त्वाचे घटक म्हणजे विभाज्यतेच्या कसोट्या, लसावी मसावी, घातांक, वर्ग, वर्गमूळ, घन आणि घनमूळ, गुणोत्तर, प्रमाण, भागीदारी आणि सरासरी। आणि या सर्वावर जर आलेच तर काही मिक्स उदाहरणं येऊ शकतात, जसं वर्गमूळ सरासरीचं, गुणोत्तर सरासरी, विभाज्यतेच्या कसोट्या आणि लसावी मसावी, असं मिक्स प्रश्न येऊ शकतात। तर एकूण 5 प्रश्न या घटकावर आहेत। यामध्ये कोणते घटक तुमचे स्ट्रॉंग आहेत ते विचार करा आणि इतर राहिलेल्या घटकांचा चांगला अभ्यास करा। यामध्ये आता आपण प्रत्येक घटकाचे विश्लेषणात्मक प्रश्न पाहणार आहोत की परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात। तर पाहूया सुरुवातीला विभाज्यतेच्या कसोट्या। तर विभाज्यतेच्या कसोट्यामध्ये तुम्हाला कोणत्या कसोट्या माहिती असणं गरजेचं आहे हे सुरुवातीला समजून घेऊयात। विभाज्यतेच्या कसोट्या यामध्ये जनरली सर्वांनाच 2, 5, 10 या कसोट्या चांगल्या तोंडपाठ आहेत। त्यानंतरची जर आपण एक सारखेपणा पाहिला तर 3 आणि 9 ची कसोटी सारखी आहे। त्यानंतर 4 आणि 8 ची कसोटीचे गुणधर्म समान आहेत। आता वेगळं पण राहिलं या ठिकाणी फक्त 6, 11, 7 ची कसोटी सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे, परंतु 7 च्या कसोटीला पाठ करत बसण्यापेक्षा डायरेक्ट भागाकार केलेला चांगला। तर परीक्षेमध्ये जास्तीत जास्त प्रश्न कोणत्या कसोटीवर असतात त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे 3 ची कसोटी, 9 ची कसोटी आणि 11 ची कसोटी। तर या कसोट्या विशेष करून लक्षात ठेवा। प्रश्नाचं जर स्वरूप पाहिलं तर एखादी संख्या दिली जाते, जसं की 4, 5 @9, 8, 2 या संख्येला 11 ने भाग जातो। तर ची किंमत काय असेल यासारखे प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्यामुळं हा भाग महत्त्वाचा आहे। त्यानंतर एखादा प्रश्न असा पण येऊ शकतो, यम ही 11 ने भाग जाणारी समसंख्या आहे। तर यम नंतर येणारी दुसरी विषम संख्या शोधा। तर यासारखे सुद्धा प्रश्न, या प्रश्नामध्ये मुलांचा थोडा गोंधळ उडतो की यम म्हणजे काय धरायचं किंवा सोडवायचं कसं। तर लक्षात ठेवा, अतिशय सोपा भाग आहे। यम ही समसंख्या आहे। यामध्ये आपल्याला विषम संख्या पाहिजे असेल तर यम + 11 करा, ही झाली पहिली विषम संख्या, आणि यम + 11 + 22 केल्यानंतर म्हणजेच यम + 33 ही दुसरी विषम संख्या झाली। ही पहिली
आणि ही दुसरी. तर यासाठी थोडं म्हणजे आपल्याला पाडे माहिती असणं गरजेचं आहे. आणि 11च्या ठिकाणीच मग डायरेक्ट 13 पण असू शकतं. 13ने भाग जाणारी संख्या, 17ने भाग जाणारी संख्या. तर या 1-2 प्रकारची प्रश्न विभाज्यतेच्या कसोट्या या घटकामध्ये तुम्हाला विचारली जाऊ शकतात. यानंतर दुसरा घटक आहे तो म्हणजे लसावी मसावी. लसावी मसावीचा जर अभ्यास केला आपण, लसावी आणि मसावी तर यामध्ये जे काही प्रश्नांचे नमुने आहेत त्यामध्ये पहिला नमुना म्हणजे डायरेक्ट संख्या देणे. जसे की तुम्हाला संख्या दिल्या जातात 48 आणि 72 चा लसावी मसावी शोधा. तर हे सरळ साधं झालं. त्यानंतर दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे संख्या दिल्या जातात, समजा 48, 108 यांचा लसावी देणे. लसावी दिला जातो आणि तुम्हाला मसावी विचारतात. म्हणजे 2 संख्या दिल्यानंतर आणि लसावी दिल्यानंतर मसावी शोधणे, किंवा लसावी आणि मसावी दिल्यानंतर एक संख्या दिल्यास दुसरी संख्या शोधणे, यासारखे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. यामध्ये तिसरा प्रकार जर पाहिला तर गुणोत्तर. गुणोत्तराचा वापर केला जातो. म्हणजे जसे की 2 संख्यांचे गुणोत्तर, 2 संख्यांचे गुणोत्तर 3/5 आहे. तर यांचा लसावी दिलेला आहे किंवा मसावी दिलेला आहे. लसावी दिला तर मसावी शोधणे, मसावी दिला तर लसावी शोधणे, या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. चौथा प्रकार असा आहे तो म्हणजे लसावी आणि मसावी देऊन संख्या शोधणे. म्हणजे फक्त लसावी मसावी दिला जातो, लसावी आणि मसावी देतात आणि दोन्हीही संख्या तुम्हाला शोधायला लावतात. दोन्हीही संख्या तुम्ही शोधायच्या असतात. तर या प्रश्नाला थोडं विद्यार्थ्यांचा कस लागतो, कारण अनेक संख्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्याला भाग जाणाऱ्या संख्या, लसावी मसावीच्या जोड्या, अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला या प्रश्नासाठी गरजेच्या आहेत. तर लसावी मसावीमध्ये या 4 प्रश्नाच्या बाहेरचा कोणताही प्रश्न विचारला जात नाही, हे लक्षात ठेवा. आणि याचे व्यावहारिकमध्ये जे काही प्रश्न आहेत, जसे की 3 घड्याळ आहेत किंवा 3 सिग्नल आहेत, तर ते 10 मिनिटांनी, 12 मिनिटांनी, 15 मिनिटांनी हे होतात. तर तो पण सध्या विचारण्यासारखा प्रश्न आहे. तर हे कॉन्सन्ट्रेट करा. या सर्व प्रश्नांचा अभ्यास तुम्हाला करता आला पाहिजे. यानंतर तिसरा घटक आहे घातांक. घातांकामध्ये सर्वात भाग महत्त्वाचा म्हणजे नियम. म्हणजे तुम्हाला सर्व नियम माहिती असणं गरजेचं आहे, घातांकाचे सर्व नियम. त्याचबरोबर नियमावर जर प्रश्न नाही विचारला तर मग मात्र विचारतात ते घातांकाचं रूपांतर करणे. घातांकाचं रूपांतर, जसं की एक साधं सिंपल उदाहरण सांगतो तुम्हाला. 16चा 4था घातांक बरोबर 2चा n घातांक. तर n ची किंमत फाइंड आउट करा. आता अगदी सिंपल प्रश्न आहे, एका ओळीमध्ये हा प्रश्न दिला जातो आणि तुम्हाला विचारलं जातं की n म्हणजे काय असेल. तर पहा, आता याचा जो पाया आहे 16 आहे, या ठिकाणी पाया 2 आहे. हा पाया समान करणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी 16च्या ऐवजी 2 लिहिलं तर 2चा 4था घातांक केल्यावर 16 येईल. हे 4 जशाला तसं राहील. या ठिकाणी 2चा घातांक n. त्यानंतर 4 चोक 16 म्हणजे 2चा 16 बरोबर 2चा n. आता हे 2 2 समान झालं आणि मग तुम्ही लिहू शकता n बरोबर 16. तर अगदी सिंपल प्रश्न आहेत. हे आपल्याला जमलं पाहिजे, रूपांतर करता आलं पाहिजे, कोणत्याही संख्येचा पाया बदलता आला पाहिजे. त्याचबरोबर बऱ्याच विद्यार्थ्यांना 64चा घातांक 1/2 लिहिलं की किती लिहायचं असतं हेच माहिती नाही, किंवा 125चा घातांक 2/3 लिहिलं तर याचं उत्तर किती येतं हे माहिती नाही. तर यासारखे प्रश्न आपण चॅनलवर सोडवून दिलेले आहेत. कोणत्याही घातांक संख्येची किमती कशा काढायच्या, आणि या सर्वांच्या लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. प्रत्येक वेळेस तुम्हाला जे काही घटक सांगितलेत त्या घटकांच्या संबंधित लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून तुम्हाला लवकर व्हिडिओज सर्च व्हावेत. तर यासारख्या प्रश्नाचा तुम्हाला सराव करणं गरजेचं आहे. यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे वर्ग, वर्गमूळ आणि घन, घनमूळ. वर्ग, घन, वर्गमूळ
आणि घनमूळ. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे वर्ग संख्येवर जास्त भर असतो. वर्ग संख्या कोणती, तर याचे काही नियम आहेत. हे नियम तुम्ही चांगले लक्षात ठेवा, नियम पाठ करा. कारण नियम जर माहिती असतील, वर्गसंख्या कोणत्या असतात कोणत्या नाही, तर तुम्हाला अगदी 1 मार्क सहज आणि सेकंदामध्ये मिळू शकतो. खूप काही अवघड ते विचारत नाहीत. खूप झालं तर तुम्हाला वर्गमूळ काढण्यासाठी काही संख्या दिलेल्या असतात आणि त्याचे वर्गमूळ तुम्हाला शोधायचं असतं. तर पर्यायाचा वापर करून तुम्ही ते सुद्धा लवकरात लवकर सोडवू शकतात. तर यावर जास्त असं सखोल कोणते प्रश्न नाहीत. तर तुम्हाला वर्गसंख्या कोणत्या आहेत नाहीत या 2 गोष्टी सर्च कराव्या लागतात. हे तुम्हाला चांगलं जमलं पाहिजे आणि त्यासाठी नियम माहिती असणं गरजेचं आहे. आणि घनमूळ काढता आले पाहिजेत सेकंदामध्ये. त्याच्या वेगवेगळ्या ट्रिक आहेत. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची सुद्धा लिंक उपलब्ध आहे. यानंतर पाहूया आपण पुढील घटक. पुढचा घटक आहे गुणोत्तर प्रमाण. आणि भागीदारी. तर या 3 घटकावर एकच प्रश्न येतो. अभ्यासक्रम भरपूर आहे, लक्षात घ्या. पोलीस भरतीच्या मानानं पूर्ण अभ्यासक्रम त्यांनी कव्हर केला आहे. अंकगणित असेल, बीजगणित असेल, भूमिती असेल, त्याचबरोबर व्यावहारिक गणित, जनरल गणित, हे सर्व घटक तुम्हाला आहेत. आणि याचा अभ्यास करायला तुमच्याकडे जेवढा वेळ आहे त्या वेळेचा सदुपयोग करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या तरी एका चॅनलच्या लिंक कंटिन्यू पाहत चला, म्हणजे तुम्हाला एकतर गाईडलाईन चांगलं भेटेल, नाहीतर मग हे पण समजायचं नाही आणि ते पण समजायचं नाही. तर भागीदारी आणि गुणोत्तरमध्ये सुद्धा तुम्हाला गुणोत्तर दिलं जातं. जसं 2 संख्यांचं गुणोत्तर दिलं, समजा 2 संख्यांचे गुणोत्तर समजा 4:9 आहे, तर त्यांचा फरक देणे असेल. त्याचबरोबर समजा त्रिकोणाचे कोन आणि त्यांचे गुणधर्म म्हणजे त्यांचं गुणोत्तर दिलेलं असतं. चौकोनाचे कोन त्यांचे गुणोत्तर, किंवा मग प्रमाणामध्ये समजा 2 द्रावण आहेत, द्रावणामध्ये समजा पाणी आणि अल्कोहोलचं प्रमाण, या संबंधीचे प्रश्न महत्त्वाची आहेत. यानंतर पुढचा जो घटक आहे तो म्हणजे सरासरी. सरासरीचा जर विचार केला तर सरासरीमध्ये सर्वात महत्त्वाचं, सरासरी म्हणजे काय ही चांगली संकल्पना लक्षात घ्या. कारण सरासरी ही संकल्पना जर तुम्हाला समजली तर तुम्ही तोंडी सुद्धा उत्तरं सांगू शकता. त्यामुळे सरासरी हीच कन्सेप्ट चांगली समजून घ्या. कारण यावर जास्त काही सूत्र नाहीत. त्यामध्ये पण जसं की विद्यार्थी आणि शिक्षक, विद्यार्थी शिक्षक म्हणजे समजा एक 40 विद्यार्थ्यांची सरासरी दिलेली असते, पुन्हा शिक्षकासह म्हटलं की सरासरी इतकी होते. तर या नमुन्याचा एक प्रश्न, याच नमुन्याचा प्रश्न नावाडी किंवा नावेमध्ये बसलेले माणसे, विद्यार्थी या पद्धतीने विचारले जातात. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचे म्हणजे ट्रिकी क्वेश्चन. ट्रिकी क्वेश्चन म्हणजे काय, तर नैसर्गिक संख्यांची सरासरी सेकंदात काढता येते आपल्याला. याचं सूत्र माहिती असू द्या. तर याचं सूत्र आहे n/2. त्यानंतर समसंख्येची सरासरी, क्रमवार समसंख्यांची सरासरी, याचं सूत्र आहे n+1. त्यानंतर विषम संख्यांची सरासरी, या सर्व क्रमवार संख्येपासून बोलतो मी, लक्षात घ्या. 1 पासून सुरू होणाऱ्या 1, 2, 3 अशा. तर याचं सूत्र आहे नुसतंच n, म्हणजे जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या. तर हे ट्रिक्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही सेकंदामध्ये हे प्रश्न सोडवू शकतात आणि वेळेची बचत होऊ शकते. तर या पद्धतीनं आपण संख्यावरील क्रिया, या भागावरचे महत्त्वाचे घटक पाहिलेले आहेत. या सर्व घटकांचा बारकाईने अभ्यास करा. आता हा अभ्यास कसा करायचा, तुमच्याकडे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. तुम्ही माझ्यापेक्षा हुशार आहात. तुम्हाला ज्यांचं समजतं त्या कुण्यातरी एका व्यक्तीचं चांगलं गणित समजून घ्या, जेणेकरून तुम्हाला नोकरी लागणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, कुणाचं समजतं कुणाचं काय आहे हे विचारात पडू नका. तुम्ही तुमचे कन्सेप्ट क्लिअर करा, जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजेल. यासाठी सध्या तरी मग व्हिडिओ क्लास वगैरे उपलब्ध असतील तर व्हिडिओ क्लास लावा. ऑनलाईन क्लासेसची सुविधा असेल तर ऑनलाईन क्लास लावा. त्याचबरोबर समजा चांगल्या टेस्ट सिरीज उपलब्ध असतील, कोणाच्याही लावा, परंतु प्रॅक्टिस करा. कारण प्रॅक्टिसमुळं काय होईल, समजा तुमच्याकडे 100
100 गुणाच्या जर समजा तुम्ही एक 5 जरी टेस्ट दिल्यात आणि समजा तुम्हाला मार्क मिळत असतील 78, 84, 90, 72, 96, तर याची सरासरी काढा आणि यामध्ये तुमचे कोणते प्रश्न चुकलेत त्याच्यावर लक्ष द्या. म्हणजे तुमच्या चुका कुठं होत्यात हे तुम्हाला समजतील. कारण लक्षात घ्या, सराव केल्याशिवाय तर पर्याय नाही. वेळेचं भान ठेवूनच तुम्हाला पेपर सोडवावे लागणार आहेत. तर हे पण गरजेचं आहे. त्याचबरोबर जर तुमच्याकडे काही पुस्तकं असतील तर त्यामधले सुद्धा प्रश्न सोडवा. कारण प्रॅक्टिकली पण तुमच्याकडे एखाद्या पुस्तकातील किंवा एखादा प्रश्नसंच असेल त्याचाही तुम्ही सराव करू शकतात. आणि म्हणूनच सांगतो, हे जिथं उपलब्ध असेल, मग ते कोणत्याही चॅनलचं असेल, कोणत्याही अकॅडमीचं असेल, कोणत्याही सरांचं असेल, घ्या, तयारीला लागा. नोकरी महत्त्वाची आहे. कुठून तयारी केली हे अजिबात महत्त्वाचं नाही. आणि जर तुम्हाला जीनियस मॅथकडे जर हे काही सर्व गोष्टी हव्या असतील, जीनियस मॅथ्स चॅनलवर सुद्धा या सर्व गोष्टी उपलब्ध आहेत. जसं की तुम्हाला जर व्हिडिओ क्लास लावायचे असतील तर आपल्याकडे घटक वाईज व्हिडिओ क्लास उपलब्ध आहेत. टेस्ट सिरीज लावायची असेल तर टेस्ट सिरीज उपलब्ध आहे आणि तेही 100 गुणाच्या 20 टेस्ट उपलब्ध आहेत. त्याचबरोबर प्रश्नसंच सुद्धा सरावासाठी उपलब्ध आहे. आणि कोणत्या पुस्तकातलं येतं हे कुणालाच माहिती नसतं. लक्षात घ्या, परीक्षेमध्ये कोण्या पुस्तकातलं येणार आहे आणि काय होणार आहे माहिती नाही. फक्त जिथं अपडेट असतं, अपडेट म्हणजे काय की ज्या ठिकाणी अपडेट कोणतंही साहित्य मिळतं ते अपडेट साहित्य घ्या. कारण जे ऑलरेडी तयार केलेलं असतं त्यामध्ये चेंज करता येत नाही, परंतु जे तयार होणार आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे तशा पद्धतीनं आपण एखादा घटक चेंज करून घेऊ शकतो. तर ही संधी तुम्हाला जीनियस मॅथ देऊ शकतो. विचार करा, जीनियस मॅथचेच क्लास लावावे असं काही नाही, जीनियस मॅथच्याच टेस्ट सिरीज लावाव्यात असं काही नाही. कुठेही लावा, परंतु संधी घालवू नका. 12,500 जागा खूप महत्त्वाच्या आहेत. सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.